नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन पाटील एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानामध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, काल आपण राज्यघटना या विषयाचा घटना निर्मिती हा चॅप्टर संपवलेला आहे। त्या चॅप्टर संदर्भात आपल्याला जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याबद्दल आपण थोडक्यात आपण डिस्कस करूया। मित्रांनो, हे जे आपलं लेक्चर आहे हे लेक्चर म्हणजे तुम्हाला त्या टॉपिक वाइज प्रश्नांचं पाठांतरण करून देणे हा माझा अजिबात म्हणजे हेतू नाही आहे। टॉपिक वाइज प्रश्नांची जास्तीत जास्त तयारी करणं आणि प्रश्नांचं म्हणजे टॉपिकचे फॅक्च्युअल प्रश्न पाठ करणं हे तुमची स्वतःची जबाबदारी आहे। त्यामध्ये मी काहीही करू शकणार नाही आहे। फक्त माझा इतकाच रोल आहे की एक्झाम रिलेटेड काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांच्या माध्यमातून तुमचं टॉपिकचं आणखी जास्त आकलन वाढवणे, अंडरस्टँडिंग वाढवणे, आणि जर तुमचं टॉपिकचं आकलन आणि अंडरस्टँडिंग झालेलं असेल ऑलरेडी तर त्या अनुषंगाने अंडरस्टँडिंग बेस प्रश्न एकदा सॉल्व्ह करणे आणि त्या संदर्भात चर्चा करणे। मित्रांनो, सिंगल स्टेटमेंट प्रश्न तुम्ही बरेचसे सॉल्व्ह करू शकाल किंवा तसे प्रश्न तुम्हाला वेगळ्या पुस्तकांमध्ये मिळतील, ठीक आहे। तर ते तशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न डिस्कस करण्यासाठी आपण आज इथे नाही आहोत, कारण की आपण जो काल टॉपिक बघितला जसे की मग त्याच्यामध्ये तुम्हाला असे सिंगल स्टेटमेंट प्रश्न विचारण्यासारखे भरपूर आहेत। जसे की घटना समितीची स्थापना ही कोणत्या दिवशी झाली, घटना समितीमध्ये किती सदस्यांचा समावेश होता, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, मसुदा समितीमध्ये सदस्य पुढीलपैकी कोणते होते, असे भरपूर प्रश्न आहेत की जे सिंगल स्टेटमेंट क्वेश्चन की एक स्टेटमेंट दिलं आणि त्याखाली 4 ऑप्शन दिले आणि त्यापैकी एक तुम्हाला निवडायचा, ठीक आहे। तर असे प्रश्न सहज तुम्ही आपण काल जे लेक्चर पाहिलेलं आहे तर त्याचं तुम्ही ते पाठांतर करून किंवा एक 4-5 वेळा ते वाचून समजून घेऊन ते प्रश्न तुम्ही सहज सॉल्व्ह कराल। पण असे काही प्रश्न येतात की ज्या प्रश्नांवर आपल्याला विचार करावा लागतो, तो टॉपिक आपल्याला त्यासाठी समजणं खूप अपेक्षित आहे। असे काही आपण प्रत्येक चॅप्टर संपल्यानंतर असे काही प्रश्न पाहूयात की जे अंडरस्टँडिंग बेस आहेत, बाकी फॅक्च्युअल प्रश्न हे तुम्ही स्वतः करू शकाल। असाच एक प्रश्न आपण बघूयात। काल राज्यघटनेचं जे आपलं टॉपिक संपलेलं आहे त्या टॉपिकवर आधारित बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे। प्रश्नामध्ये असं विचारलं की खालील विधाने विचारात घ्या। स्टेटमेंट अ, भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले। ब, भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे। क, भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही। असे 3 स्टेटमेंट दिले। व्हिडिओ थोडा वेळ तुम्ही पॉज करा, प्रश्न पुन्हा वाचा आणि जे काही उत्तर तुमच्या मनामध्ये असेल ते उत्तर तुम्ही तयार करा। बघूयात आपण उत्तर आहे याचं 2। कशामुळे तर ते डिस्कस करूया आपण। बघा, भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले। आपण बघितलेले की भारतीय संविधान जस्ट आपण हा चॅप्टर सुरू केलेला आहे आणि घटना निर्मिती आपण पाहिलेली आहे। जी काही घटना निर्मिती आपण पाहिली त्या घटना निर्मिती मध्ये तुम्हाला एक आपण शेवटी नोट्स दिलेली आहे की त्या नोट्स मध्ये आपण पाहिलं होतं की भारताच्या राज्यघटनेतनी जे काही आपण स्वीकारलं त्याचे स्रोत कोणते आहेत। तर आपण हे पाहू शकतो की भारताने संसदीय प्रारूप स्वीकारलेला आहे, म्हणजे संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे। अध्यक्षीय शासन व्यवस्था आपण स्वीकारलेली नाही। आपण स्वीकारली संसदीय शासन व्यवस्था, आणि संसदीय शासन व्यवस्था ही ऑलरेडी ब्रिटिशांची होती, म्हणून आपण संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केला। कशामुळे तर एकतर आपल्याला संसदीय शासन व्यवस्थेचा ब्रिटिश काळामध्ये अनुभव होता, जेही भारताचे पुढारी होते तत्कालीन त्या पुढाऱ्यांना संसदीय शासन व्यवस्थेचा अनुभव होता। सर्व मॅक्सिमम पुढारी हे ब्रिटनमध्ये जाऊन शिकलेले होते, त्यामुळे ब्रिटनची जी संसदीय शासन व्यवस्था आहे त्याचाही म्हणजे बऱ्यापैकी त्यांना त्याचं आकलन झालेलं होतं। आणि आपण तर पाहिलेलं आहे घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये असे बरेचसे बॅरिस्टर त्यांचा सहभाग होता, आणि म्हणून मग एक आपण असं म्हणू शकतो की संसदीय शासन व्यवस्था आपण इथे डेफिनेटली स्वीकारलेली आहे। त्या व्यतिरिक्त सुद्धा काही कारण आहेत, ते आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिले होते की अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये सरकार कायदेमंडळाला उत्तरदायी असते, तर संसदीय शासन व्यवस्थेमध्ये सरकार कायदेमंडळाला उत्तरदायी असते। म्हणून डेफिनेटली ब्रिटनची जी संसदीय शासन व्यवस्था आहे त्याचं प्रारूप आपण डेफिनेटली स्वीकारलेलं आहे। पुढचं स्टेटमेंट, भारतात
संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे, डेफिनेटली हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर येते. भारतामध्ये संविधान सर्वश्रेष्ठ आहे, ठीक आहे ना. आम्ही भारतीय लोक, संविधान म्हणजे थोडक्यात भारतीय लोक, आणि भारतीय लोक हे सार्वभौम आहेत, म्हणजे थोडक्यात संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. संविधानामध्ये जे सांगितलं ते सोडून आपल्याला बाहेर जाऊन काहीही वर्तन करता येत नाही. संविधानाने दिलेल्या ढाच्यात राहूनच शासन व्यवस्थेला आपला कारभार पाहावा लागतो. मग ती शासन व्यवस्था किंवा तो शासन व्यवस्थेचा कोणताही अंग असो, मग ते संसद असो, न्यायव्यवस्था अथवा कार्यकारी मंडळ अथवा इतर जे काही संस्था आहेत, त्या सर्व संस्थांना संविधानाने दिलेल्या दायऱ्यामध्येच कार्य पार पाडावं लागते. त्यामुळे डेफिनेटली आपण म्हणू की हे विधान बरोबर आहे. तिसरं विधान दिलं क, भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही असं म्हटलं. मित्रांनो, विधान चुकीचं आहे, कारण की भारतातील हे जे न्यायालय आहेत, न्यायालय आणि संसद, संसदेचं काम आहे कायदे करणे. संसदेच्या माध्यमातून कायदे केले जातात. मग ते कायदे घटनात्मक आहेत का, घटनेत दिलेल्या तरतुदीप्रमाणेच ते कायदे आहेत की मग घटनेचं उल्लंघन करतात, हे क्रॉस चेक करण्याचा अधिकार हा न्यायालयांना असतो. ती सत्ता न्यायालयाला प्राप्त झाली आहे, पण परंतु इथे म्हटलेलं आहे की ती सत्ता न्यायालयाला प्राप्त झाली नाही. तर हे विधान चुकीचं आहे. उलट तशी सत्ता न्यायालयाला डेफिनेटली प्राप्त होते. उलट त्याच तत्वाच्या माध्यमातून न्यायव्यवस्था ही संसद आणि कार्यकारी मंडळ यांच्या अतिरेकी वर्तनावर नियंत्रण प्रस्थापित करत असते. म्हणजे संविधानाने दिलेल्या निर्देशाबाहेर जाऊन जर संसद वर्तन करत असेल, तसे कायदे करत असेल, तर न्यायव्यवस्था तसे कायदे रद्द करू शकते. तर अशा टाईपचे हे 3 स्टेटमेंट होते. त्यापैकी पहिले 2 बरोबर, म्हणून आपलं उत्तर येते 2, अ व ब. कारण की याच्यामध्ये असं म्हटलंय वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. त्यामुळे अ आणि ब ही 2 विधाने सत्य आहेत, बाकीचं हे तिसरं मात्र विधान चुकीचं आहे. अशा प्रकारचा जो प्रश्न विचारला जातो राज्यसेवा आणि PSI STI ASO मध्ये, या प्रश्नाला आपण म्हणतो मल्टी स्टेटमेंट प्रश्न किंवा मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स. तर असे प्रश्न विचारण्याची पद्धत आता खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे हे फक्त समजून घ्या की अशा टाईपचे हे प्रश्न येत असतात. ठीक आहे. आपण बघूयात दुसरा प्रश्न. खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत? त्यामध्ये म्हटलं अ, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व, ब, न्यायालयीन पुनर्विलोकन, क, कल्याणकारी राज्य, ड, घटना दुरुस्तीबाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर रेडी ठेवा. असे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि म्हटलं की राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये आपण डिस्कस केलेली आहेत. जी वैशिष्ट्ये पाहिली, लक्षात घ्या, त्या संदर्भात हा प्रश्न विचारला गेला. आता आपण जी वैशिष्ट्ये पाहिली होती, जशीच्या तशी वैशिष्ट्ये इथे आलेली नाही आहेत, थोडासा त्याच्यामध्ये बदल आहे. बघूयात आपण की भारतीय राज्यघटनेची ही वैशिष्ट्ये आहेत का. काय म्हटलं इथे? राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व, ते तर ऑलरेडी आहेच. त्यातच आपण मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा पाहिलं, वैशिष्ट्यामध्ये सुद्धा बघितलं होतं. तर त्यामुळे हे बरोबर आहे का? तर यस, बरोबर आहे. सेकंड, न्यायालयीन पुनर्विलोकन. आता लक्षात घ्या, आपण जेव्हा राज्यघटनेची वैशिष्ट्ये हा टॉपिक डिस्कस केला, तेव्हा त्याच्यामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन असा मुद्दा डिस्कस केलेला नाही. पण मित्रांनो, न्यायालयीन पुनर्विलोकन हे भारताच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य डेफिनेटली आहे. मागच्या प्रश्नातच आपण एक स्टेटमेंट बघितलं की न्यायव्यवस्थेला संसदेने केलेल्या कायद्याचं पुनर्विलोकन करण्याची सत्ता नसते, असं काहीतरी म्हटलं होतं. ठीक आहे. तर मित्रांनो, त्यालाच आपण न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतो की संसदेने जो कायदा केलेला असतो तो कायदा घटनात्मक आहे अथवा घटनाबाह्य आहे, हे ठरवण्यासाठी न्यायालय जी क्रिया पार पाडते, जी प्रक्रिया पार पाडते, त्याला म्हणतो आपण न्यायालयीन पुनर्विलोकन. आणि जर समजा एखाद्या वेळेस संसदेने केलेला कायदा जर घटनेच्या बाहेर जात असेल, तर असा कायदा न्यायव्यवस्था रद्द ठरवते, याला म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकन. आणि ते डेफिनेटली आपल्या राज्यघटनेत दिलेलं आहे, ते राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. आता इथे तुम्हाला समजलं असेल की वैशिष्ट्य म्हणजे फक्त आपण बोललो होतो तेवढीच नाही,
पुनर्विलोकनासंदर्भात आपण बोललो नव्हतो, त्या टॉपिक मध्ये हा मुद्दा आला नव्हता, पण ओव्हरऑल राज्यघटनेचा अभ्यास जसा तुमचा पुढे सरकत जाईल तसे तसे तुमचे हे जे टॉपिक आहेत ते एकमेकांमध्ये लिंक राहतील. कारण की न्यायालयीन पुनर्विलोकनाचा हा मुद्दा वैशिष्ट्यामध्ये कधीच येत नाही. तुम्ही कोणत्याही पुस्तकामध्ये जर वाचलं तर ते तुम्हाला तिथे मिळणार नाही. हा ओव्हरऑल एक ऑब्झर्वेशनचा मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही न्यायव्यवस्था हा चॅप्टर डिस्कस करता तेव्हा त्या न्यायव्यवस्थेच्या चॅप्टर मध्ये येते न्यायालयीन पुनर्विलोकन. आपल्या वैशिष्ट्याच्या चॅप्टर मध्ये ते येत नाही, परंतु ते वैशिष्ट्य डेफिनेटली आहे. म्हणून आपला अभ्यास हा असा अंडरस्टँडिंग बेस पाहिजे. आपण जर फॅक्च्युअल मध्ये कालच्या चॅप्टर मध्ये दिलेले मुद्दे जर पाठ करून ठेवले तर आपल्यापैकी चूक होण्याची पॉसिबिलिटी ही जास्त असेल. कारण की आपण मग त्यावेळेस असं म्हणून न्यायालयीन पुनर्विलोकन हे भारताच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य नाही. तर मित्रांनो हे असं नाही आहे. तर राज्यघटनेचा आपल्याला ओव्हरऑल अभ्यास करावा लागतो आणि ते समजून घ्यावं लागते आणि त्यासाठीच आपण प्रयत्न करतो. या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या त्या चुका होऊ नये याची ती तयारी. त्यामुळे न्यायालयीन पुनर्विलोकन डेफिनेटली आपलं राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. कल्याणकारी राज्य एक्झॅक्टली राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्वे दिलेले आहेत है ना. मार्गदर्शक तत्त्वे त्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असं म्हणतो. म्हणजे राज्यघटनेमध्ये कलम 36 ते कलम 51 या दरम्यान की ज्याला म्हणतो आपण विभाग 4 मध्ये कलम 36 ते 51 दरम्यान राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ही तत्व दिलेली आहेत आणि त्या तत्वांच्या माध्यमातून देशामध्ये कल्याणकारी राज्यव्यवस्था प्रस्थापित केलं जाईल अशा त्या तरतुदी दिलेल्या आहेत. म्हणून भारताच्या राज्यघटनेचं हे एक वैशिष्ट्य बनते डेफिनेटली. घटना दुरुस्तीबाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार. आता हे विधान बरोबर आहे की चूक आहे, हे वैशिष्ट्य आहे अथवा नाही, तर डेफिनेटली हे पण एक वैशिष्ट्य आहे. मित्रांनो घटना दुरुस्तीबाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार म्हणजे याचा अर्थ असा की ही जी संसद आहे ही संसद अनैतिक पद्धतीने कायदे करू शकत नाही. संसदेला कायदे करण्यासाठी सुद्धा काही सीमा आखून दिलेल्या आहेत राज्यघटनेने आणि जर समजा ती सीमा ओलांडून संसद कायदे निर्मिती करत असेल तर त्यांच्यावर वचक ठेवण्याचं काम हे न्यायालय करते या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या माध्यमातून. बघा मित्रांनो मुद्दे तेच आहेत परंतु कसे फिरून विचारले जातात. मागच्या प्रश्नामध्ये विचारलं की संसदेने केलेल्या कायद्याचं पुनर्विलोकन करण्याचा अधिकार न्यायव्यवस्थेला नसतो. या प्रश्नामध्ये असं म्हटलं न्यायालयीन पुनर्विलोकन हे वैशिष्ट्य राज्यघटनेचं आहे, डेफिनेटली आहे. इथे असं म्हटलं घटना दुरुस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार, डेफिनेटली अधिकार मर्यादित आहेत कारण की काही सीमा आहेत त्याला. त्या सीमेच्या बाहेर जाऊन कायदा करता येत नाही आणि जर घटनात्मक चौकटीच्या बाहेर जाऊन संसदेने जर कायदा केला तर न्यायालयामध्ये आपण याचिका दाखल करू शकतो. न्यायालय त्या कायद्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन करते आणि तो कायदा घटनाबाह्य जाहीर करते, तो कायदा रद्द होतो. हे सर्व काही आपल्या घटनात्मक तरतुदीनुसार अंमलबजावणीत येत असते. म्हणून हा प्रत्येक मुद्दा म्हणजे भारताच्या राज्यघटनेचे एक प्रकारचं खूप महत्त्वाचं आणि मूलभूत वैशिष्ट्य आहे. मग आपण पाहूयात उत्तर अ ब क अ ब अ ड अ ब क ड सर्वच विधाने आपली बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर येते 4. आपण पाहूया पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये सांगितलं संघीय शासन व्यवस्थेमध्ये 1 सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते, 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते, 3 यामध्ये केवळ एकच सरकार असते, 4 यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात. मित्रांनो आपण आपल्या चॅप्टर मध्ये पाहिलं होतं संघीय शासन. घटना निर्मितीच्या चॅप्टर मध्ये जेव्हा आपण शेवटचा मुद्दा पाहिला होता राज्यघटनेचं वैशिष्ट्य, त्या वैशिष्ट्यामध्ये संघीय शासन आणि त्याबद्दल डिस्कस केलं होतं. मित्रांनो ते जे डिस्कस केलं ते आपलं सगळं रॉ मटेरियल. आता त्याला तुम्ही किती अप्लाय करू शकता ते तुम्हाला किती समजलेलं आहे हे यावरून निश्चित होईल. तर तुमचं उत्तर तुमच्या मनामध्ये फिक्स असेल. बघूयात आपण सत्तेचं केंद्रीकरण. आता सत्तेचं केंद्रीकरण म्हणजे याचा अर्थ काय, तर देशामध्ये जी काही सत्ता आहे की जी सत्ता राज्यघटनेने दिलेली आहे ती सर्व सत्ता जर केंद्र सरकारने स्वतःकडे जर ठेवली तर त्याला म्हणतात सत्तेचं केंद्रीकरण. सेकंड सत्तेचं विकेंद्रीकरण. राज्यघटनेत दिलेली सत्ता जर केंद्र सरकारने स्वतःकडे न ठेवता ती सत्ता जर डिस्ट्रीब्यूट केली घटक राज्यांमध्ये, म्हणजे जसं की समजा आपण असं म्हणू की केंद्र आहे केंद्र सरकार, त्यानंतर राज्य सरकार, त्यानंतर जिल्हा पातळीवर असलेलं स्थानिक सरकार, अगदी ग्रामपंचायतीपर्यंत
जर समजा केंद्र सरकारपासून सत्ता ही ग्रामपंचायतीपर्यंत जर आपण अशी फ्लो केली तर त्याला म्हणतात सत्तेचं विकेंद्रीकरण. आणि असं सत्तेचं विकेंद्रीकरण संघीय शासनामध्ये असते असं यांचं मत आहे. किंवा मग केंद्रीकरणचा अर्थ काय, तर सत्ता ही पूर्ण इथं एकवटलेली असणे, खालील कोणत्याही स्तरावर सत्ता फारशी न देणे, त्याला म्हणतो आपण सत्तेचं केंद्रीकरण. आणि याला म्हणतो आपण सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता शेवटपर्यंत पोहोचणे. तिसरं असं म्हटलं, यामध्ये केवळ एकच सरकार असते. एकच सरकार असते म्हणजे फक्त केंद्र सरकार, राज्य सरकार वगैरे ह्या बाबी नसतात असं म्हटलं या संघीय शासनामध्ये. चौथं म्हटलं, यामध्ये केवळ प्रांतीय सरकारी असतात. म्हणजे याचा अर्थ केंद्र सरकार नसते, फक्त राज्यांमध्ये जे सरकार आहेत तर तेच सरकार असतात. तर मित्रांनो, विधान कोणतं बरोबर आहे? साहजिक आहे, हे विधान तर चूक आहे, कारण की फक्त प्रांतांमध्ये म्हणता येत नाही. एकच सरकार केंद्राचं असते तेही म्हणता येत नाही, बरोबर आहे. सत्तेचं केंद्रीकरण होते ही म्हणता येत नाही. विधान आपलं सत्तेचे विकेंद्रीकरण हे बरोबर येते. म्हणजेच आपण जो चॅप्टर डिस्कस केला तो जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर याचं उत्तर तुम्ही बरोबर देऊ शकाल. पाहूयात पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये असं विचारलं, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? विजयालक्ष्मी पंडित, सुब्बलक्ष्मी, सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू. असा एक हा फॅक्च्युअल प्रश्न झाला. आणि अशा प्रश्नाची तयारी करणं हे तुमचं खूप मोठं काम आहे. जे काही टॉपिक आपण डिस्कस केला त्या टॉपिकच्या ज्या फॅक्ट असतात, छोट्या छोट्या फॅक्ट, त्या फॅक्ट्स तुम्हाला अशा पद्धतीने काही पाठ करावे लागतील. आपण लेक्चर पाहताना लेक्चरच्या शेवटी ज्या तुम्हाला नोट्स दिल्या होत्या त्या नोट्सचं त्याचं तुम्हाला ते असं पाठांतर करावं लागेल. ठीक आहे. तर इथे विजयलक्ष्मी पंडित, सुब्बलक्ष्मी आणि सरोजिनी नायडू ह्या 3 महिला ज्या आहेत, तर ह्या 3 महिलांचा सहभाग हा संविधान सभेमध्ये, संविधान सभा म्हणजे याचा अर्थ काय, तर घटना समिती. ठीक आहे, घटना समिती. या संविधान सभेमध्ये 3 महिला आणि ह्यांच्या सोबत आणखी 12 म्हणजे असे एकूण 15 महिलांचा समावेश हा घटना समितीमध्ये होता. बघू आपण पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये असं विचारलं, भारतीय संघराज्य स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? फर्स्ट, सत्ता विभाजन. सेकंड, पक्षविरहित लोकशाही. तिसरा, न्यायालयीन स्वातंत्र्य. आणि चौथा, लोकशाही विकेंद्रीकरण. म्हणजे भारताने किंवा घटना समितीने जे भारतीय संविधानामध्ये भारतीय संघराज्य स्वीकारलं, ठीक आहे, भारतीय संघराज्य स्वीकारलेलं आहे. आता ते परफेक्ट संघराज्य नाही आहे, आपण ते डिस्कस केलेलं ऑलरेडी. हे परफेक्ट संघराज्य नाही, पण तरी सुद्धा संघराज्यामध्ये जी वैशिष्ट्ये असतात त्याच्यातली बरीचशी वैशिष्ट्य भारताच्या राज्य व्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. म्हणून आपण भारताला सुद्धा एक प्रकारचं संघराज्य म्हणतो. पण ते का स्वीकारलं? ते सत्ता विभाजन करण्यासाठी स्वीकारलं की पक्ष विरहित लोकशाही? आता पक्ष विरहित लोकशाही तर फार पॉसिबलच नाही. पक्ष असणं आवश्यकच आहे, त्याशिवाय लोकशाही प्रगल्भ होऊ शकत नाही. त्यामुळे इथे तर तुम्ही हे म्हणूच नाही शकत. सत्ता विभाजन हे डेफिनेटली आपल्या संघराज्यामध्ये असते, पण नेमकं त्याच्यासाठी संघराज्य स्वीकारलं का, तर मग मात्र क्वेश्चन मार्क आहे. न्यायालयीन स्वातंत्र्य, एक्झॅक्टली न्यायालयीन स्वातंत्र्य सुद्धा संघराज्यामध्ये असते, ते असणं अपेक्षितच आहे, मूलभूत वैशिष्ट्य आहे त्याचं. परंतु त्यासाठी मग ते स्वीकारले का, तर पुढे ते लोकशाही विकेंद्रीकरण. तर डेफिनेटली हे त्याचं उत्तर येते, लोकशाही विकेंद्रीकरण. आणि लोकशाही विकेंद्रीकरण हा प्रचंड मोठा तो मुद्दा आहे आणि त्याचं त्या पाठीमागचं खूप मोठं एक बेसिक आहे ते भारतीय संघराज्य. की संघराज्य म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये केंद्र सरकार आहे, राज्य सरकार, आणि ह्या सर्व पातळ्यांवर सत्तेचं विकेंद्रीकरण करणे, सत्ता डिस्ट्रीब्यूट करणे, हे उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण भारतीय संघराज्य स्वीकारलेलं आहे. त्यामुळे हे त्याचं उत्तर डेफिनेटली आहे. हे म्हणजे त्याचं उद्दिष्ट झालं की याच्यासाठी ते स्वीकारलं. आणि हे जे 2 मुद्दे आहेत, तर हे 2 मुद्दे म्हणजे हे भारतीय संघराज्याचे ते वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रत्येकच वेळा असं तुम्हाला ते व्यवस्थित टाकून पाहावं लागेल की काही वेळेस वैशिष्ट्य विचारले जातात, तर काही वेळेस अशा टाईपचा पण प्रश्न येतो की जिथे वैशिष्ट्य विचारले जाणार नाहीत, पण मात्र कशासाठी भारतीय संघराज्य आलं ते मात्र इथे विचारलेलं आहे. बघूयात पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये विचारलं, संविधान सभेबाबत कोणती विधाने सत्य आहेत? मित्रांनो, प्रश्न अगदी व्यवस्थित बघून घ्या. काय म्हटलेलं आहे, विचारलं काय की सत्य आहे. ठीक आहे, प्रश्नाचे आपण फक्त स्वरूप बघत आहोत. मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो
की मी तुमचे जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि तुमचं पाठांतर वाढवायचं यासाठी प्रश्न घेत नाहीयेत आपण फक्त प्रश्न यासाठी घेतो की प्रॅक्टिस करत आहोत. जसे की इथे आता म्हटलंय की संविधान सभेबाबत कोणती विधाने सत्य आहेत. डायरेक्टली इथे प्रश्न विचारला आणि हे एक टाईपचं मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आहे. इथे विचारलं कोणती विधान सत्य आहेत, म्हणजे याच्यापैकी काही विधानं सत्य असणार आहेत अथवा एकही सत्य नसणार आहे. ते डिपेंड आहे खाली ऑप्शन काय दिलेले आहेत. ओके, त्यामुळे काय होते मल्टी स्टेटमेंट प्रश्नामध्ये काय होत असते तर असं काहीतरी दिलं जाते किंवा मग काही वेळेस असं म्हटलं जाते की मग पुढील विधानांचा विचार करा आणि मग विधानं दिली जातात आणि मग इथे खाली विचारलं जाते की योग्य विधाने ओळखा. मग आता होते काय लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण प्रत्येक हे स्टेटमेंट वाचतो तेव्हा एकदा आपल्या मनामध्ये हे क्लिअर पाहिजे की आपल्याला सत्य विधान शोधायचं अथवा चुकीचं विधान शोधायचं. कारण की काही वेळेस असेही म्हणतात की अयोग्य विधान ओळखा, म्हणून मग योग्य विधान ओळखायचं की चुकीचं विधान ओळखायचं हे आपण एकतर हे विधान वाचण्यापूर्वीच समजून घ्यायला पाहिजे फर्स्ट. किंवा मग काय करायचं, डायरेक्टली तुम्ही हे प्रश्न स्टेटमेंट वाचू शकता पण ते वाचल्यानंतर ते विधान बरोबर आहे अथवा चूक आहे हे ते विधान वाचल्याच्या नंतर त्यापुढे टिक करायचं आणि मग नंतर खाली आपण वाचू शकतो की वरीलपैकी योग्य विधाने कोणती. आणि मग जिथे तुम्ही असं योग्य बरोबर असल्याचं चिन्ह दिलं ती विधानं सत्य आणि जे चूक असल्याची विधानं दिलेली आहेत ती विधानं असत्य. त्यामुळे ती स्ट्रॅटेजी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने फॉलो करा. ठीक आहे, तर आपल्याला इथे सांगितलं सत्य आहेत, कोणती विधानं सत्य आहेत. जसे की फर्स्ट पहिलं विधान म्हटलेलं आहे कशाबद्दल तर संविधान सभेबद्दल. आता संविधान सभा म्हणजे काय तर पुण्याच्या घटना समिती, की घटना समिती संदर्भात सत्य विधाने ओळखा. आता घटना समितीचं आपण पूर्ण डिस्कशन केलेलं आहे. फर्स्ट पहिला फर्स्ट स्टेटमेंट काय म्हटलं, ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. मित्रांनो, घटना समिती ही प्रौढ मताधिकारावर आधारित होती का तर डेफिनेटली ती नव्हती. ठीक आहे, प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती म्हणजे याचा अर्थ काय आपण ते पण डिस्कस केलेले. प्रौढ मताधिकार म्हणजे विशिष्ट असं एखादं वय मतदारांचं वय फिक्स केलं होतं का तर अजिबात नाही. म्हणजे ती जी घटना समिती होती की ज्या घटना समितीमध्ये साधारणतः सुरुवातीला 389 सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. या 389 सदस्यांमध्ये जे काही सदस्य असतील की जे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून देण्यात आले होते त्यांना निवडून देण्यासाठी जे मतदार वर्ग होता तो प्रौढ मताधिकारावर निर्माण केलेला नव्हता, तर काहीच लोकांना मतदानाचा अधिकार होता. त्यामुळे संविधान सभा ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती हे विधान आहे सत्य. मग आपण इथे टिक मारतो. व ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. प्रत्यक्ष निवडलेली होती का म्हणजे प्रत्येक सदस्यांनी किंवा प्रत्येकाने निवडून देऊन प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने ती निवडून दिलेली होती का तर अजिबात नाही. बरेचसे उमेदवार त्याच्यामध्ये नामनियुक्त होते, त्यामुळे आपल्याला असं म्हणता येत नाही की ती प्रत्यक्ष निवडलेली होती. नाही, विधान चूक आहे. ब्रिटिश भारतास 292 जागा दिल्या होत्या. बरोबर आहे की चूक आहे तर विधान डेफिनेटली चूक आहे. कारण की ब्रिटिश भारतात 292 नाही तर 296 जागा दिल्या होत्या. ठीक आहे, यापैकी 4 जागा ह्या उच्चायुक्तांच्या होत्या तर 292 ह्या प्रांतांच्या होत्या. पण ओव्हरऑल प्रांतांच्या म्हटलं तर ते 296 जागा येतात, त्यामध्ये उच्चायुक्तांच्या 4. पण ती गफलत करू नका, ब्रिटिश प्रांत म्हटलं की त्याच्यामध्ये 296 असं आपल्याला पाहावं लागते. ठीक आहे, तर अशा टाईपचं. त्यानंतर ती म्हणजे हे विधान बरोबर आहे की चूक चूक ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे. विविध समित्यांद्वारे, ठीक आहे ना. कोण तर संविधान सभा म्हणजे घटना समिती. घटना समितीमध्ये वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या होत्या का तर डेफिनेटली यस है ना. किती समित्या स्थापन केल्या होत्या तर ते आपल्याला माहित आहे 23 समित्या. ठीक आहे, 23 समित्यापैकी मुख्य समित्या, ठीक आहे, मुख्य समित्या 8 होत्या तर इतर ज्या दुय्यम समित्या होत्या त्या होत्या 15. अशा काहीतरी त्या समित्या होत्या आणि अशा इतर म्हणजे विविध समित्यांच्या द्वारे घटना समितीने आपलं कार्य पार पाडलेलं होतं. त्यामुळे विधान सत्य आहे. आता आपल्याला खाली बघायचंय की अ ब ब क अ अड. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर येते 3. बघूया दुसरा प्रश्न. पुन्हा एकदा एक फॅक्च्युअल प्रश्न आहे की ज्याला आपण सिंगल स्टेटमेंट मल्टी स्टेटमेंटच आहे परंतु एक टाईपचा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले
अशा काही समित्या दिलेल्या आहेत आणि असं विचारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणकोणत्या समित्यांमध्ये एक सदस्य होते. ठीक आहे, अशा इथे 4 समित्या दिल्या: मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक उपसमिती, सल्लागार समिती आणि राज्य समिती. तर मित्रांनो उत्तर आहे याचं अ ब क म्हणजेच 1. ठीक आहे, मूलभूत अधिकार समितीमध्ये आणि अल्पसंख्याक उपसमिती आणि सल्लागार समिती या तिन्ही सदस्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य म्हणून काम पाहत होते, तर मसुदा समितीमध्ये ते अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये असं विचारलंय, भारत हे संघराज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? 1. राज्यघटना, द्विगृही कायदेमंडळ, राज्यघटनेची सर्वोच्चता, न्यायालयीन पुनर्विलोकन. लक्षात घ्या की भारत हे एक संघराज्य आहे हे कोणत्या तत्वावरून समजत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला पुन्हा एकदा जे संघराज्य ज्याला म्हणतात त्याची वैशिष्ट्ये आपल्याला माहित पाहिजे आणि की कशाला म्हणायचं संघराज्य. मग संघराज्याची वैशिष्ट्ये सोडून जर इतर एखादा मुद्दा याच्यामध्ये असेल तर ते याचं उत्तर असू शकते. ठीक आहे, कारण की म्हणतानाच म्हटलंय की भारत हे संघराज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही. एक्झॅक्टली म्हणजे संघराज्य या तत्वात ते येत नाही. 1. राज्यघटना. आता राज्यघटना हे संघराज्याचं तत्व डेफिनेटली आहे, म्हणजे राज्यघटना हे तत्व भारत हे संघराज्य आहे याचा आधार देते. इथे विचारलं की देत नाही डेफिनेटली, म्हणून हे आपलं उत्तर असू शकत नाही कारण की ते आधार देते. द्विगृही कायदेमंडळ हे तर डेफिनेटली आवश्यकच आहे. द्विगृही कायदेमंडळ हे संघराज्याचं खूप बेसिक आहे, कारण की संघराज्य तिथेच असते जिथे केंद्र सरकार आणि राज्य सरकार असते आणि जिथे राज्य सरकार केंद्र सरकार आहे तिथे द्विगृही कायदेमंडळ पाहिजेतच, कारण की लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आणि राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह. त्यामुळे हे आपलं उत्तर असणार नाही. त्यानंतर राज्यघटनेची सर्वोच्चता. तर डेफिनेटली राज्यघटनेची सर्वोच्चता हे पण एक संघराज्याचं वैशिष्ट्य आहे आणि ते भारतामध्ये आहे, हेही आहे, हे पण आहे, राज्यघटना हे सुद्धा आहे. म्हणजे सर्वच बाबी आधार देतात की भारत हे संघराज्य आहे, परंतु न्यायालयीन पुनर्विलोकन हा काही संघराज्य डिफाईन करणारा मुद्दा नाही आहे. त्यामुळे न्यायालयीन पुनर्विलोकन भारतामध्ये केलं जाते म्हणून भारत हे संघराज्य आहे असं मात्र आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे हे जे पर्याय आहे तर हा पर्याय भारत हे संघराज्य आहे याचा आधार देत नाही. पाहूया पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये असं विचारलं, भारत सरकार कायदा 1919 चे पुढीलपैकी कोणते तत्व नाही? आपण 1919 चा कायदा डिस्कस केलेला आहेच, तर त्यामध्ये कोणतं तत्व हे 1919 च्या कायद्या संदर्भात नाही असा प्रश्न विचारला. 1. प्रांतामध्ये द्विशासन पद्धती. 2. प्रांतावर केंद्रीय नियंत्रणाचे शिथिलीकरण. 3. मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व. 4. भारतीय विधिमंडळ अधिक प्रातिनिधिक बनविणे. लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रश्न म्हणजे तुमच्यासाठी एक प्रकारचा असा धडा आहे की राज्यसेवा आणि PSI ST ASU ची तयारी करत असताना आपण किती व्यापक दृष्टिकोनातून त्या मुद्द्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे फक्त फॅक्ट्स पाठ करून चालणार नाही, तर त्या फॅक्ट्स तुम्हाला परीक्षेमध्ये आल्यानंतर त्या अशा शोधता आल्या पाहिजे, ते समजून घेता आलं पाहिजे. 1919 चा कायदा आपण डिस्कस केलेला आहे आणि त्या कायद्यामध्ये जे आपण डिस्कशन केलं होतं त्याच्या बाहेर तरी हा प्रश्न नाहीये. बघूयात आपण काय म्हटलं की 1919 चा जो कायदा आहे त्या कायद्या भारत सरकार कायदा 1919 चे पुढीलपैकी कोणते तत्व नाही असं म्हटलेलं आहे. फर्स्ट, प्रांतांमध्ये द्विशासन पद्धती. लक्षात घ्या, प्रांतामध्ये द्विशासन पद्धती हे तत्व 1919 च्या कायद्याचं होतं का? जर तुम्हाला आठवत असेल तर डेफिनेटली हे तत्व 1919 च्या कायद्याचं होतं. आपण पाहिलं होतं की 1919 चा जो कायदा आहे या कायद्यामध्ये जे काही गव्हर्नमेंटचे अधिकार असतात ते अधिकार, त्याला थोडक्यात आपण म्हणतो विषय, आणि या विषयाचं डिस्ट्रीब्युशन केलं होतं. त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं होतं केंद्र आणि प्रांत. ठीक आहे, त्याला केंद्र विषय, तर त्याला केंद्रीय विषय आणि याला प्रांतीय विषय असं म्हटलं होतं. ठीक आहे, आणि हे जे प्रांतीय विषय होते या प्रांतीय विषयाचे 2 भाग केले होते. एक म्हणजे
राखीव आणि दुसरं म्हणजे सोपीव. क्लिअर? राखीव आणि सोपीव. राखीव विषय हे प्रांतांचा गव्हर्नर आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाच्या सल्ल्याशिवाय ते अधिकार पार पाडू शकत होते किंवा कायदेमंडळाला उत्तरदायी नसतानाही त्यांना ते अधिकार पार पाडता येत होते. पण सोपी विषय मात्र असे होते की प्रांतांचा गव्हर्नर आणि त्यांचं मंत्रिमंडळ ते अधिकार पार पाडत असताना ते कायदेमंडळाला उत्तरदायी होते. याला म्हटलं होतं आपण त्या ठिकाणी द्विशासन. ठीक आहे, दुहेरी शासन व्यवस्था, द्विशासन. तर डेफिनेटली 1919च्या कायद्यामध्ये प्रांतांमध्ये, घटक राज्यांमध्ये द्विशासन पद्धती लागू केलेली होती की जी पुढे 1935च्या कायद्याने समाप्त केली. ठीक आहे. सेकंड, प्रांतांवर केंद्रीय नियंत्रणाचे शिथिलीकरण हा मुद्दा होता का? प्रांतांवर केंद्रीय नियंत्रणाचे शिथिलीकरण, तर डेफिनेटली हा मुद्दा सुद्धा 1919च्या कायद्याच्या अनुषंगानेच होता. कारण की जसं आपण इथे पाहिलं की हे जे विषय आहेत, अधिकार आहेत, तर काही अधिकार केंद्राला दिले आणि काही अधिकार प्रांतांना दिले. म्हणजे काही अधिकार जे प्रांतांना दिले त्या अधिकारावरचं केंद्राचं जे वर्चस्व आहे ते कमी केलं, ते शिथिल केलं. प्रांतांवर केंद्रीय नियंत्रण म्हणजे प्रांतांना जे अधिकार दिले त्या अधिकारावरचं केंद्र सरकारचं जे नियंत्रण होतं ते शिथिल केलं. म्हणजे थोडक्यात ते नियंत्रण हटवून घेतलं आणि यालाच म्हटलं होतं आपण स्वायत्तता. की प्रांतांना काही प्रमाणात स्वायत्तता 1919च्या कायद्याने बहाल करण्यात आली. फक्त एवढंच फरक आहे, ती पूर्ण स्वायत्तता नव्हती. ठीक आहे. त्यानंतर मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व. तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व 1919च्या कायद्याने दिलं का? तर त्याचं उत्तर आहे नो. मुस्लिमांना जे स्वतंत्र प्रतिनिधित्व दिलं, प्रतिनिधित्व म्हणजे कायदेमंडळामध्ये सदस्यत्व, आणि असं स्वतंत्र सदस्यत्व दिलं का 1919च्या कायद्याने? तर नो. असं सदस्यत्व मुस्लिम समुदायाला 1909चा जो इंडिया काउन्सिल ऍक्ट आहे, त्याला आपण मोर्ले मिंटो कायदा असंही म्हटलं होतं, त्या कायद्याने मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र मतदारसंघ दिलेले होते. त्यामुळे हे विधान मात्र चुकीचं आहे आणि हेच विधान आपल्याला शोधायचं होतं. कारण की काय म्हटलं, भारत सरकार कायदा 1919 पुढीलपैकी कोणते तत्व नाही, तर हे ते तत्व आहे की ते 1919च्या कायद्याचं नाही. मग हे भारतीय विधिमंडळ अधिक प्रातिनिधिक बनविणे, तर डेफिनेटली हे पण सत्य आहे. हे 1919च्या कायद्यानुसारच आहे. भारतीय विधिमंडळ अधिक प्रातिनिधिक बनविणे, आता हे तुम्हाला समजणं अपेक्षित आहे. कारण की अधिक प्रातिनिधिक याचा अर्थ काय? तर कायदेमंडळामध्ये सर्व समुदायांसाठी प्रतिनिधित्व मिळणे, म्हणजे त्याला म्हणतो आपण अधिक प्रातिनिधिक विधिमंडळ. विधिमंडळ म्हणजे याचा अर्थ कायदेमंडळ, आणि या कायदेमंडळामध्ये अधिक प्रातिनिधिक म्हणजे वेगवेगळ्या समूहाला प्रतिनिधित्व त्या कायदेमंडळामध्ये मिळालं पाहिजे. आणि डेफिनेटली 1919च्या कायद्याने ते स्वीकारलेलं आहे. आपण डिस्कस करताना त्याला असं म्हटलं होतं की वेगवेगळ्या समुदायाला इथे आता स्वतंत्र मतदारसंघ दिले होते, जसे की शीख आहे, भारतीय ख्रिश्चन, त्यानंतर युरोपियन जे लोक होते ते, त्यानंतर अँग्लो इंडियन, हे जे समूह होते त्या समूहांना कायदेमंडळामध्ये स्वतंत्र मतदारसंघ हे दिलेले होते. म्हणून त्याला आपण असं म्हणतो की भारतीय विधिमंडळ हे अधिक प्रातिनिधिक बनविणे हे तत्व हे 1919च्या कायद्याचं होतं. तर मित्रांनो, आपण इथे थांबूयात. प्रश्न खूप जास्त पाहिले असं काही नाहीये, प्रश्न आपण खूप कमी आणि क्वचित पाहिलेले आहेत. ते म्हणजे जास्त प्रश्न पाहून तुमचा फार अभ्यास होईल असं नाहीये मित्रांनो. तर माझा इतकाच रोल आहे की टॉपिक वाईज जे प्रश्नाचं आकलन तुम्हाला करून द्यायला पाहिजे ते मी तुम्हाला करून देत आहोत. त्या टॉपिकचे पूर्ण प्रश्न घेणं हे तर माझ्या क्षमतेच्या बाहेरचं आहे. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस आता तुम्ही करू शकता. आणि आपण कसं एक आपला दृष्टिकोन असा व्यापक असला पाहिजे मुद्द्यांकडे पाहताना. कारण की लक्षात घ्या, आपण जेव्हा 1919चा कायदा पाहत होतो तेव्हा त्याला फक्त आपण असं म्हटलं होतं की 1919च्या कायद्याने शीख, भारतीय ख्रिश्चन, त्यानंतर अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले असं म्हटलं होतं आपण त्या ठिकाणी विधिमंडळ अधिक प्रातिनिधिक बनविणे असं आपण तिथे काहीही बोललो नव्हतो. पण ते जे काही बोललो त्याचा अर्थ हाच होतो. हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि हे तुम्ही समजून घ्यावं यासाठी हे फक्त एक प्रॅक्टिस आहे आणि जस्ट ती आपण प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही हे प्रश्न आपल्या व्हिडिओवरती वेळोवेळी जसं जसा वेळ मिळत जाईल तुम्हाला तसं तुम्ही बघत जा
आणि आता नेक्स्ट जो टॉपिक आपण उद्यापासून सुरू करत आहोत राज्यघटनेचा सरनामा, तर तो सरनामा बघू. त्यानंतर आणखीन त्याच्यावरचे जे प्रश्न येतील ते प्रश्न आणि पुन्हा एक रिव्हिजन म्हणून जे काही आपला मागचा टॉपिक झालेला आहे त्या मागच्या टॉपिकचे सुद्धा प्रश्न आपण त्याच्यामध्ये पुन्हा काही ऍड करू. सध्या पुरते इतकंच. ठीक आहे मित्रांनो, खूप खूप धन्यवाद.